मुंबईमध्ये कालपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि त्यामुळे जरांगे उपोषण करत असलेल्या आझाद मैदानात पाणी साचून चिखल झाला। घाणीचं देखील साम्राज्य पसरलंय, त्यामुळे व्यासपीठाच्या बाजूला खडी टाकण्यात आली। चिखल होऊ नये तसंच मराठा आंदोलकांचे हाल होऊ नये त्या दृष्टीने खडी टाकण्यात आलेली आहे। रात्रीच्या सुमारास हे काम करण्यात आलेलं आहे। रात्री 1 ते 1:30च्या सुमारास खडी टाकण्याचं हे काम करण्यात आले। आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे यांचं आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याला आता आपण जर पाहिलं तर अनेक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। सध्या आपण आझाद मैदान परिसरामध्ये आहोत आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात इथे चिखल होतो आणि त्याच्यामुळे आता इथे जे आहे ती खडी टाकण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। इथे स्वतः स्वयंसेवक असतील, जवळपास 5 डंपर अशा खडी इथे आणल्या गेलेल्या आहेत। इथे स्वतः काही वेळापूर्वी इकडे जो डीज होऊन आहे त्या ठिकाणी देखील खडी मोठ्या प्रमाणात टाकल्या गेल्या होत्या आणि आता संपूर्ण मैदानात देखील मोठ्या प्रमाणात खडी टाकल्या जाते। कारण आपण 2 ते 3 दिवस बघितलं की जेव्हा पाऊस सुरू झाला होता तेव्हा मोठ्या प्रमाणात इथे चिखल होत होता आणि ह्याचा त्रास आंदोलकांना होत होता। त्यामुळे आता इकडच्या जे व्यवस्था बघणारे लोकांनी महापालिकेकडनं खडी आणली, डंपर आणले आणि जवळपास 5 डंपर हे जे खडी आहेत ते इथे आता टाकतायत आणि स्वतः स्वयंसेवक इथे रात्रीचे 3 वाजलेत आणि इथे स्वयंसेवक स्वतः इथे खडी टाकण्याचं काम करतात आणि स्वतः मनोज जरांगेंची जी जवळची माणसं आहेत ते त्यांना मार्गदर्शन करण्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं की मोठ्या प्रमाणात मराठा बांधव इथे आंदोलनासाठी आपण पाहिलं गेलं तर संपूर्ण मराठवाड्यातनं आल्याचं आपल्याला दिसतंय। त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं की त्यांना त्रास होऊ नये यासाठीच कुठेतरी आता खडी टाकण्याचं देखील काम सुरू झालेलं आहे। कॅमेरा पर्सन कुणालसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।